पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम हर 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी सद्गुरु गणपती बाप्पा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम हर 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी सद्गुरु बोलो रे भाई संकट गणपती बाप्पा मंगल मूर्ती देव मजूर देव मजूर देव मजूर देव मजूर नाही हुजूर सेवे पुढे देव गांढ्याळ देव गांड्याळ देखोडिया बळल पवितसे देव गांड्याळ देव गांड्याळ देव तर काही तुका म्हणे राई तरी मोठी देव गांड्याळ देव गांड्याळ देखोनिया बळल पवितसे देव गांड्याळ देव गांड्याळ परपुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी सदय धवल हसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कंठी राहू नाम हा माझा नवस 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 कंठी राहू नाम माझा नवस कंठी राहू नाम हा माझा नवस
वसणी अंतरी बोलावी उत्तरे वसणी अंतरी बोलावी उत्तरे वसुनी अंतरी बोलावी उत्तरे वसुनी अंतरी बोलावी उत्तरे वसुनी अंतरी बोलावी उत्तरे वसुनी अंतरी बोलावी कंठी राहू नाम हा माझा नवस पुरवावी आस गुरुराया वसोणी अंतरी बोलावी उत्तरे जेणे हा संसार सार होय ऐसे वासणे स्वामी साह्य होणे काल वाया जाणे ऐसे ना हो वसोणी अंतरी बोलावी उत्तरे होय कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कैलासीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया कैलासीचा देवराया दंडवत तुझे कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया कैलासीचा देवराया दंडवत तुझे पाया कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कैलासीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठला 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 देव मजूर नाही हुजूर सेवे पुढे देव गांढ्याळ देखोनिया बळल पवितसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनोपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा थोडासा म्हणजे 3 चरणाचा 3 कडव्याचा अभंग देवपर प्रकरणातील अभंग कीर्तनोपी सेवेकरता घेतलेला आहे. चाललेला सुंदर असा नामयज्ञ आणि त्यातील ही मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. आल्यानंतर मन प्रसन्न झालं. याचं कारण असं आहे, गणेशाच्या दरबारामध्ये ही सेवा माझ्या वाट्याला गेल्याही वर्षी होती, पण माणूस कुठं ना कुठं दुःखामध्ये बुडलेला असतो, डुबलेला असतो. मग त्याच्यामध्ये देवानं कीर्तनकाराला सोडलं नाही तर तुम्हा मला काय सोडणार आहे की नाही. आपण काकड्याला म्हणत असतो ना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे. आमच्या आदरणीय पाचंगे दादांनी गेल्या वर्षी खूप प्रयत्न केला होता. 5वा की 6वा दिवस होता, पण काळाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही, काळाच्या ओघात कोणाचं काही चालत नाही. काळावरती, काळाच्या सत्तेवर आपण तुम्ही आम्ही राज्य करू शकत नाही. त्याप्रमाणे आपला सप्ताह चालू असताना सप्ताहाच्या मला वाटतं 1-2 का 3 दिवस सर 29 डिसेंबरला आमची आई कालवश झाली होती. त्याच्यानंतर योगायोग असा आला, काळ एका जागेवर थांबला नाही. 20 जानेवारीला आमची चुलती गेली, तरी पण काळ थांबला नाही. 9 फेब्रुवारीला वडिलांना घेऊन गेला. एका पाठीमागं एक प्रसंग येत गेले. त्यामुळे दादांची खूप इच्छा होती यावं, पण जर आई आणि बाप जर आपले सोडून आपल्याला गेले असेल, कुणाला असं वाटतं की कार्यक्रमाला येऊन उभं राहावं म्हणून. तेवढंही दुःख सावरण्याची परमेश्वरांनी ताकद देऊन पुन्हा उभं केलं. आणि उभं करत असताना ह्याही वर्षी तुमच्या सिद्धिविनायक मंडळातर्फे मला पाचसंख्ये दादांमुळं, त्यांच्या ट्रस्टीमुळं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांच्या संचालक बॉडी, ह्या सगळ्यांमुळं मला ह्याही वर्षी सेवा करण्याची संधी मला मिळाली. इथं आल्यानंतर सुंदर वातावरण, साऊंड सिस्टीम, आणि साऊंड सिस्टीमपेक्षाही मला वाटतं साऊंड सिस्टीमची गरजही नाही, असे सुंदर 2 गायक आहेत. हिऱ्यासारखे शोभणारे गायक आहेत, सुंदर गायक. तर त्यांच्यात माझा एवढा परिचय नाही, मीही नवीन आणि तेही नवीन, पण सुंदर गायकी आहे. म्हणजेच अशा गायकीला सिस्टीमचीही गरज नाही असं माझं मत आहे. पण आता पर्याय नाही. एकाचे शब्द दुसऱ्याच्या कानावर पाडण्यासाठी हे साधन वापरावं लागतं. टाळकरी वृंद, टाळकरी वृंद म्हणते जाणता टाळकरी वृंद, आणि सुंदर मृदुंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही संत मायबाप श्रोतो. ह्या ठिकाणी चाललेला नामयज्ञ जो आहे तो अखंड नामयज्ञ, ज्याला आपण आपल्या हिंदू धर्मानुसार माघी गणेश जयंती आहे की नाही, माघी गणेश जयंती म्हणून ह्या उत्सवानं आपण उत्साहात थाटामाटानं साजरा करत असतो. हा साजरा करत असताना आजूबाजूच्या आपल्या मुंबई शहरातील श्रोतृवर्ग ज्यांना आवड आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करूनही सुद्धा कुठंतरी भगवंताचं नामस्मरण व्हावं, भगवंताचा साधू संतांचा संघ घडावा, आणि तो घडत असताना या संसाराचं दुःख थोडंसं बाजूला जावं. आपल्या परिसरातील काही लोक आहेत, मग त्यातील आमच्या आळंदी परिसरातील, राजगुरुनगर परिसरातील ही सगळी भाविक लोक ह्या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही मातृवर्ग आहेत. मगाशी बाबांचा माझा परिचय झाला, कालतांब्याला त्यांनी माझा कार्यक्रम ऐकला होता, आणि आल्यानंतर मला इथं ओळख पटली गेली. वास्तविक पाहता एक वारकरी असताना तो वारकरी चक्षु असतो, ज्ञानचक्षु असतो, तो विचार करतो. त्याला काय पाहिजे असतं, सांगणारा काय सांगतो हा विचार करत असतो. तुम्हाला मी सांगू, हा विचार करणारा फक्त नियमाचा वारकरी असतो. आपल्याकडे नियम नसेल पण नियमाचा वारकरी असतो. ज्याच्याकडे नियम असतात ना, आमच्याकडे नियम असतात, नित्य नियम असतो. नियमातला वारकरी हा नियमामध्ये राहतो, हा नियम सोडून जात नाही. 11:45 बरोबर त्यांच्याकडे भैरवी देणार आहे, म्हणजे तो नियमामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल माघी गणेश जयंतीचा हा अखंड हरिनाम यज्ञ आपण उत्साहानं साजरा करतो. पण साजरा करत असताना माघी गणेश जयंती काय आहे, कशासाठी आहे, आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस का महत्वाचा मानला जातो, का मानला जातो, तर गणपती बाप्पाचं काय आहे, जन्मदिवस आहे. बोलत चला, आहे की नाही. आता तुम्ही नवीन आहे, किती वर्ष झाली त्याला, आपल्या 45 वर्ष, 46वा चालू, म्हणजे माझा जन्म झाला तेव्हापासून, म्हणजे अनुभवी तुम्ही लोक. गणपती बाप्पाचा आहे की नाही जन्मदिवस आपण साजरा करत असतो. मग 10 दिवस गणपती बाप्पा येतो, त्याचं काय असते, 10 दिवस बसवतो ना आपण,
गणेश उत्सव साजरा करतो ना आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये, मग तो जन्म असतो का? नाही. मग तो का साजरा केला जातो? बर कोणी साजरा केला? हा, जोरात सांगा बर का, कोणी साजरा केला? लोकमान्य. मला सांगा, अर्थलोपली पुराणे नाश केला. कानात गोटे घालायला लागणार आहे. महाराजांना म्हटलं माझा स्वर काळी तीच आहे, पण मी घेत असतो समजून. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने अवघी बुडविली. वारकरी संप्रदाय टिकून राहिलाय ना, फक्त हा एकच वारकरी संप्रदाय तो टिकून राहिलेला आहे. अनेक आले अनेक गेले. विचार करा ना, आपल्या घाटावरती तमाशा फेमस होता आहे की नाही? आपल्याला नारायणगाव जवळ आहे, पण राहिला का तो? टिकला का तो? पूर्वीचं भारूड होतं, एक नाती भारूड. त्याच्यानंतर भारुडाचे प्रकार बदलले गेले. राहिलं का भारूड पाहायला? नाही राहिलं. ऑर्केस्ट्रा आला, राहिला का ऑर्केस्ट्रा? नाही राहिला. मग आता राहिलं काय? राहिलं काय? कीर्तन. ही साधू संतांची परंपरा आहे, तोपर्यंत ही सेवा चालणार आहे. पण सेवा कुठपर्यंत चालणार आहे याच्यामध्ये आता ही कीर्तनरूपी सेवा आहे ना, त्याचं कुठंतरी ज्ञान घसरत चाललेलं आहे. कुठंतरी ज्ञान घसरत चाललेलं आहे. का? कारण लोकांच्या कानावरती जे पडायला पाहिजे ते बाजूला चालले, ते आता राहिलं नाही. लोकांची ऐकण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही. लोक म्हणत असतात महाराज काहीतरी लेटेस्ट पाहिजे. लेटेस्ट म्हणजे नवीन काहीतरी पाहिजे. मग आमचं म्हणणं एवढंच असतं, तुला जर नवीन काहीतरी पाहिजे असेल तर मग नवीन मृत्यू आणि नवीन जन्म कसा आहे हे शोधून पहा. जन्म, नवीन जन्म, मृत्यू याच्यामधून चुकायचं कसं, अमर कसं राहायचं हे शोधून पहा. आहे का साधन? नाही. लेटेस्ट कीर्तन ऐकल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? आपल्याला दुःख भोगावं लागते. नुसतं तुम्हाला नाही, इथं उभं राहणारा त्यालाही भोगावं लागतंय, सांगणाऱ्याला भोगावं लागतंय. नुसतं सांगणाऱ्याला नाही, ऐकणाऱ्याला भोगावं लागतंय. नुसतं ऐकणाऱ्याला नाही, ज्यांचं सौजन्य आज असेल ना त्यांनाही सुद्धा भगवंत सोडत नाही. आजही आपण घरामध्ये बसून, रूम मध्ये बसून टीव्ही पाहत बसले असते, काही फरक नसता पडला. एखादी मालिका पाहत बसलो असतो, काही फरक नसता पडला. पडला असता का? नाही. पण आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, आपल्या संसारामध्ये कितीही ओढाताण केली तरी दुःख आहेच. हे दुःख बाजूला जात नाही. हे दुःख बाजूला गेलं पाहिजे, पण त्याच्यासाठी एकमेव साधन फक्त एकच आहे, ते फक्त हरिकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. 1854 सालचा काळ आहे. किती? 1800. त्या काळामध्ये आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. पेशव्यांच्या वाड्यामध्ये, शनिवार वाड्यापासून तर पर्वती नावाचा पर्वत आहे, तो डोंगर आहे. शनिवार वाड्यातून पर्वतीपर्यंत एक गुहार खोदलं गेलं होतं. आणि त्या गुहारामध्ये काय होतं, पर्वतीमध्ये असणारा माणूस जो आहे तो शनिवार वाड्यामध्ये यायचा आणि गणपती बाप्पाची पूजा करून जात होता. कितीचा काळ सांगतो मी तुम्हाला? 1854. आणि लोकमान्य टिळक किती सालातले? किती? हा, 1901 किंवा 2 असा कार्यकाल धरा. पहा बरं का, लोकमान्य टिळक आपण म्हटलं ना, हा उत्सव साजरा कोणी केला? सगळ्यांकडून उत्तर आलं, लोकमान्य टिळकांनी साजरा केला. पण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पुस्तकं वाचल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. वाचावं लागतं, तेव्हा माणूस कुठंतरी वाचतो. एक व्यक्ती असा होता की त्या पर्वती पायथ्यासून भुयारामध्ये निघायचा आणि पेशव्यांच्या त्या शनिवार वाड्यामध्ये भगवंताच्या गणेशाच्या पूजेला नित्य नेमाने येत होता.
त्यावेळेस हा देश पारतंत्र्यामध्ये होता. व्यवसाय फक्त मडकी घडवणे, आणि त्यांचं नाव होतं भाऊसाहेब रंगारी. काय नाव होतं? भाऊसाहेब रंगारी. याचा पुरावा तुम्हाला सांगतो. आजही परेलच्या पुलाखाली भाऊसाहेब रंगारी नावाचा गणपती आजही थाटामाटात मध्ये मिरवणूक निघते. बरोबर आहे का चुकीचे? तो मानाचा गणपती आहे. भाऊसाहेब रंगारीचा मानाचा गणपती आहे. तेव्हापासून येतो. 1854 साली मडकं घडवत असताना हा सिद्धिविनायक स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं, भाऊसाहेब मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुमच्या पूजेवरती प्रसन्न आहे, तुमच्या मडक्याच्या साच्यावरती मी प्रगट झालेलो आहो. आणि मग गणेशाची मूर्ती एका मडक्याच्या साच्यावरती तयार झाली, आणि ती मडक्याच्या साच्यावर झालेली जी मूर्ती आहे ती भाऊसाहेब रंगारीने त्याचं पूजन केलं. काय केलं? त्याचं पूजन केलं. असे 2 गणपती आहेत. पहिला एक परेलचा आहे आणि दुसरा एक दादरमध्ये एक सांगितला गेलेला आहे, आणि तिसरा तो पुण्यामध्ये आहे. त्याला कसबा पेठेतला गणपती म्हणतात. मानाचा गणपती आहे भाऊसाहेब रंगारी. तेव्हापासून सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर कार्यकाल बदलला, आणि कार्यकाल बदलल्यानंतर रानडे, आदरणीय गोखले, लोकमान्य टिळक 1901 ते 1902 आणि त्याच्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण होतं गुरुवर्य जोग महाराज. त्या काळातली गोष्ट आहे. गुरुवर्य जोग महाराज 1901 ते 1902च्या काळामध्ये एकत्र आले, आणि एकत्र आल्यानंतर काय करायचं साधन काय आहे? लोक एकत्र येण्याचं साधन काय आहे? कशी आली पाहिजे? त्या विघ्नेशाला आमंत्रित केलं. त्या गणेशाला आमंत्रित केलं, त्याची पूजा केली आणि सांगितलं, हे गणेशा, तुझी स्थापना आम्ही करू रे, पण तुझ्या स्थापनेच्या पाठीमागे एकच कारण असेल, हा जग आहे, हा जो समाज आहे, हा समाज कुठेतरी बाहेर चाललेला आहे ना, हा समाज एकत्र यावं, आणि एकत्र आल्यानंतर एकत्र नांदावं, एका विचाराने नांदावं. आणि एकदा का तुझा आशीर्वाद आम्हाला मिळाला, पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जायला आम्हाला वेळही लागायचा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताचे 2 प्रकार, म्हणजे एक 12 दिवसाचा, 11 दिवसाचा, 10 दिवसाचा, 8 दिवसाचा, 5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 1.5 दिवसाचा असा गणपती आपण गणेशोत्सवाला सार्वजनिक गणेश मंडळाला बसवला जातो. आणि आजचा जो जन्म केलेला आहे त्याला मागी गणेश जयंती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मागी गणेश जयंती आहे. आणि मग तो उत्सव, तोही गणपतीचा उत्सव, पण त्या उत्सवाला गणेश जयंती म्हटलं जात नाही, गौराई गणपती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आपण बहुतांशी लोक कोकणातले असाल असं मी तुम्हाला म्हणतो. आपल्याकडे सगळ्यात मोठा आनंदाचा उत्सव कुठं असतो? कोणता असतो? गणपती. म्हणजेच गौरी गणपती त्याला म्हणतो. आनंदाने कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे सोडल्या जातात, सरकार काळजी घेतं. गौरी गणपतीचा सण असतो. मग हा सण कोणता? हा मागी गणेश जयंती. त्या गौरी गणपतीला पार्वती मातेला पाचारण केलं. कोण्या? गणेशानं. आई गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये तू गुप्त झाली ग, तू गुप्त झाली खरी, पण तू मला परत पुन्हा दिसती नाही. आईच आणि लेकराची ताटातूट झाली, आणि ताटातूट झाल्यानंतर आपल्या लेकराला पाहावं असं आईच्या मनामध्ये वारंवार वाटत होतं. गणेशाने सांगितलं, पार्वती मातेला सांगितलं, आई ज्या दिवशी गणेश चतुर्थी असेल त्या गणेश चतुर्थीला तुझं आगमन होईल, पण तुझी वाट मी पाहिल. आणि त्या ठिकाणी एक फूल तयार झालं, त्याला गौराईचं फूल म्हणतात. आहे का? आता आपण गौराई बसवतो, पण पूर्वी गौराईचं फूल मिळायचं, कण्हेर त्याला म्हणायचं. कण्हेराचं फूल ते पार्वती मातेचं प्रतीक आहे.
अगोदर आईला स्थापन करायचं आणि नंतर मग लेकरांना आपला उत्सव साजरा करायचा. याला माघी गणेश जयंती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल स्थापन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा भगवंत अवतार घेतो खरा, पण त्या भगवंताचं नाव हे अभंगामध्ये घेतलेलं नाही. देवाचं नाही घेतलं. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, असं झालं काय, तुम्ही देवाचं नाव घेतलेलं नाही, मग नक्की आम्ही पूजा करायची कुणाची? तुकोबारायने सांगितले, एक सांगू, तुका म्हणे शोधोनी पाहे, तुका म्हणे शोधोनी पाहे, तुका म्हणे शोधोनी पाहे, तुका म्हणे शोधोनी पाहे, नोहे पांडुरंग परमात्म्याची सेवा केली काय आणि गणेशाची सेवा केली काय, एकच आहे, वेगळं काही नाही का. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेशु जाणीये. वेगळं कोणीच नाही आहे, एकच आहे, फक्त आपल्यामध्ये फरक झालेला आहे. आपल्यामध्ये फरक वाटायला लागलेला आहे. आपण जसा जसा वार येऊ तसं तसं बदलायला लागलेलो आहोत, है की नाही.
सोमवार जर आला आपल्याकडं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मंगळवार आला, उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे. बुधवाराला विठ्ठलाकडे येतो, गुरुवाराला दत्ताकडे येतो, शुक्रवाराला पुन्हा देवीकडे येतो, शनिवाराला हनुमंतरायाकडे जातो, आणि रविवार आल्यावर अमवाग्या सोमवाग्या प्रेमनगर आवारी सावध ओणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. वाग्या सोमवाग्या प्रेमनगर आवारी सावध ओणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. पण वारकरी संप्रदायाचा नित्य नियम असा आहे, कोणत्याही देवाला जा, कोणताही देव पूजा, फक्त ज्या देवाची आपण पूजा करतो त्या देवाच्या आत्म्यामध्ये एकरूप व्हा. काय करा, कोणत्याही देवाला एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती दे झाले अवघे काम तेने, झाले अवघे काम. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने, झाले अवघे काम. निवारिला एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबार आहे तो एक चित्तामध्ये धरलेला पती जो आहे तेव्हा केव्हापासून आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पंढरपूरच्या वाटेला चालत असताना, वारीला चालत त्यामध्ये गोड अभंग आहे. तो अभंग सांगतो, सखी पुसे सखीसी युगे झाले 28, उभा एकला संतमुखी आद्यपिवर कटेवरी कर भिवरे तीर वाळवंटी संत सभा सभा देव का हो विठेवरी उभा उभा. पुसू नका बाई वेदांसी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा जीवा देव का हो विठेवरी उभा उभा. त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या गणेशाला शरण गेल्यानंतर होते काय? संत वाङ्मय सांगतात काही होत नाही, पण ज्या सुखाची अपेक्षा आम्हाला आहे ना, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देव मधुर, देव मधुर, देव मधुर,
मजूर देव 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 मजूर नाही मजूर सेवे पुढे नाही मजूर सेवे पुढे देव गांडाळ देव गांडाळ देव गांडाळ देव गांडाळ नाही हुजूर सेवे पुढे नाही हुजूर सेवे पुढे देव गांडाळ देव गांडाळ देव गांडाळ देव गांडाळ गांडाळ देव मजूर नाही हुजूर सेवे पुढे. त्या भगवंताला जर शरण गेलं अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होते. त्याला शरण गेल्यानंतर तो आपला मजूर होतो. कुणाचा मजूर झाला? चरण जावे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार बहुतुस्तर नदीचा. म्हणून त्याला शरण जायचं. आणि त्याला शरण गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आपला मजूर होतो. मजूर कुणाचा मजूर झाला?
उच नीच काही नेने भगवंते तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र गण विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. बाबा टाळावर असते तुम्ही गायला तर बरं झालं असतं. विठ्ठल विठ्ठल चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे से लेविनी. देव आपला गुलाम होतो, देव आपला मजूर होतो. आपला मजूर होतो, माणसाचा मजूर होतो, भक्ताचा मजूर होतो. नवल काय? हत्तीनं आपलं कुटुंब बरोबर घेतलं. हत्तीनं आपलं कुटुंब बरोबर घेतलं, आपल्या मुलांना बरोबर घेतलं, आपल्या पत्नीला बरोबर घेतलं. आपले जेवढे नातलग होते त्या नातलगांना बरोबर घेतलं आणि एका जंगलामध्ये एका तलावामध्ये विहार करण्यासाठी निघाले होते. विहार करण्यासाठी निघाले होते. तुडुंब असा तलाव भरलेला होता आणि त्या तलावामध्ये सगळे गणगोत्र नातलग एकत्र पोहत होते. एकामेकावर सोंडेनं पाणी शिंपडत होते. पण अचानक परिणाम असा झाला, चिखलामध्ये लपून बसलेलं मगर आलं आणि हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडला. मला सांगा, ताकद हत्तीकडे जास्त की ताकद मगरीकडे जास्त? हत्तीकडे. हत्तीकडे ताकद जास्त. मगरीनं तोंडामध्ये हत्तीचा पाय पकडला, पण पाय पकडल्यानंतर परिणाम असा झाला, ती मगर हत्तीला पुढे खेचत होती. हत्तीला पुढे खेचत होती. हत्ती मृत्यूच्या दाढेमध्ये जाणार आहे म्हणून त्या हत्तीचा मागचा पाय त्याच्या पत्नीनं पकडला. तरी पण मगरीमध्ये एवढी ताकद होती, एवढी ताकद होती, जेवढे नातलग होते ना तेवढे गोळा झाले. आणि गोळा झाले तरी पण मगरीकडे असणारी ताकद ही वाढत गेली आणि हत्तीकडे असणारी ताकद कमी होत गेली, बळ कमी होत गेलं. का? याचं कारण काय आहे? एक उदाहरण सांगू. आपल्यामध्ये असणार, गल्लीमध्ये असणारे श्वान, श्वान म्हणजे कुत्रे की नाही, त्या कुत्र्याकडं बाहेरची 10 कुत्री आली तर वर चढ कोण असतो? कोण असतो? आपल्या गल्लीतलं. तसं 100 हत्तीचं बळ एकीकडे होतं आणि एका मगरीचं बळ कनवाळो गोपाळो भक्ता लागे मोये. कनवाळो गोपाळो भक्ता लागे मोये. गजेंद्राचा धावा तो केला विटाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई.
गजेंद्राचा धावा केला विठाई. शेवटच्या क्षणाला त्या हत्तीनं सांगितले, नाही रे बाबा, मी ज्यांच्यासाठी अहोरात्र काबड कष्ट केले, माझ्या शरीराकडे मी पाहिलं नाही. शेवटच्या वेळेला शेवटच्या स्टेपवरती मी आलो. मला आत्तापर्यंत भ्रम असा होता, माझा मुलगा मला मृत्यूच्या दाढीतून बाजूला करेल बरं का. मला आत्तापर्यंत असा भ्रम होता, माझी पत्नी तरी येईल. मला आत्तापर्यंत असा भ्रम होता, माझा भाऊ तरी मला वाचवेल. पण संत वाङ्मयाने सांगितलं, हे जे गणगोत्र जे आहे ना, हे क्षणाचे आहे, क्षणाचे आहे. शेवटचा एकच पर्याय राहिला, एकच पर्याय राहिला. माऊली सांगतात, त्या भगवंताची आळवणी केली. तू विटेवरी सके बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू लावण्य सुंदरी हो करी कृपा, करी कृपा बोध करी सोपा. येवो निलवलाये, येवो निलवलाये, येवो निलवलाये. तू सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. चिखलामध्ये असणार एक कमळाचं फूल घेतलं आणि देवाच्या दिशेनं फिरगवलं. भगवंताला तेवढंच माहिती होतं. लक्ष्मी मातेने विचारलं, चालला कुठं? हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्ती संकटात आहे. देवाला बोलायला सुद्धा वेळ नव्हता. का? देव भावाचा हो, त्याला काही लागत नाही. तो भावाचा भुकेलेला, काय लागतंय त्याला? लक्ष्मी आईशी जयाची दाशी. हो, तेजपुंज जयाचे नाव पापणासी. लक्ष्मी आईशी तयाची दाशी, तो हा तेजपुंज राशी. हो, विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, इथं नियमाचा वारेकरी लागतोय, पण त्याला पर्याय नाही काही. तुम्हाला फक्त एकच लागतं, आई माझी मायेचा सागर. है की नाही? एवढंच पाहिजे तुम्हाला. आपलं कान आतुरलेले असतात. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भले भले. तुका माने तुला सोडविना कोणी. तुका माने तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाकरिया. एका चक्रपाणी वाकरिया. तुका म्हणे सोडविना कोणी. तुका म्हणे तुझा सोडविना कोणी. एका चक्रपणी वाचुनिया. एका चक्रपणी वाचुनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाकरिया.
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्राशिवाय आपल्याला कोण संकटातून सोडवणार नाही. कारण देवाने शपथ घेतलेले ममा अंश जीव लोका, हे माझा अंश आहे. मी चराचरामध्ये आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी नाही. जैसा हृदय असता रामू सर्व सुखाचा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे, ते माझे आहेत. पण आम्ही देवाला विसरलो. आम्ही देवाला आपलंसं मानायला तयार नाही. ज्या दिवशी आपल्याकडे संकट येईल त्या दिवशी आपण देवाला मानतो. मी नेहमी सांगत असतो, आज कीर्तनात तुम्हाला सासू सोनाच्या गप्पा ऐकायला गोड वाटतील, पण मागचा एक काल निघून गेला त्यावेळेसही मी सांगत होतो, कोरोनासारखी महामारी पुन्हा येईल बरं का, तिथं वाचवायला कोणी येणार नाही. तिथं वाचवणारं भगवंताचं नामस्मरणच येईल. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. भगवंताचं आणि संताचं नामस्मरण जर ह्या ठिकाणी केलं ना माय बापो, त्याचा फायदा उद्या आहे तुम्हाला. तुम्ही कीर्तनामध्ये सासू सोनाच्या गोष्टी गप्पा छापा खूप ऐकसाल, पण तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. देवाशिवाय कोण आपल्याला सोडवायला येणार नाही. गणपती बाप्पाच्या मंदिरात उद्या सकाळी रोज येऊन जर दर्शन घेतलं, शेवटच्या श्वासाला गणपती बाप्पा आपल्याला सोडू शकतात. अन्यथा कोणी नाही, कोणी येऊ शकत नाही. ठाईची संपता राहील ठाई, काही नाही, सगळं जागेवर राहणार आहे. इथं सगळं आपल्याला सोडून जायचंय. घेऊन तेथे नसले काही बळा. म्हणे तरी यमात्या, तुका म्हणे तरी यमात्या. बाबांच्या विषयी एकदा टाळी वाजवता का? मी कीर्तनात कोणाला टाळी वाजवा खरं सांगत नाही, खरंच नाही सांगत. तुम्ही टाळी वाजवायची, मी म्हणायचं नाही लेच भारी चालू आहे, असं नाही. परमार्थ महाधन हे महाधन आहे. ज्याला जसं घेता येईल ना तसं घ्यावं लागतंय. जितका गोडवा आहे, जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास. भगवंताच्या नामामध्ये एवढा गोडवा आहे ना, एकदा जुगारून पाहना. एखादं संकट आपल्या आयुष्यामध्ये आलं ना, भगवंताच्या मंदिरामध्ये या ना, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये या ना, पाहना त्याला एकदा साखळे टाकून, सुटल्याशिवाय राहणार नाही. सुटले आपल्याकडे वेळ कमी. तुम्हाला म्हटलं 11:45 मी भैरवी म्हणाले, पण 11:45 आत्ताच वाजलेत. आता प्रमाण वाढली आणि त्यातल्या त्यात वेळही अर्धा तास आहे की नाही, अर्धा तास लेटही झालो आपण काही कारण असतो. पाचंगे दादाने सांगितलं महाराज 8:45 म्हणजे 8:45ला स्टार्ट, पण इथं आल्यानंतर 9:30 झाले. त्याला माझाही पर्याय नाही, पण तरी पण मी वेळेमध्ये. एकदा देवावरती विश्वास टाकून पहा, एकदा देवावरती भरोसा टाकून पहा. कोण देव आहे? चाले हे शरीर कुणाच्या सत्तेने शरीर चालते. चंद्र सूर्य तारे कुणाच्या सत्तेने चालतात. अरे एखादा म्हणाल नाही मी देव मानत नाही, नको म्हणू, काही हरकत नाही. पण तुझे पाऊल टाकतो तो कुणाच्या सत्तेने टाकतो त्याच्याकडून उत्तर